विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. किती दानशूर आहे हा परमात्मा. याचा जर विचार करायचा झाला 11व्या अध्यायामध्ये जवळजवळ ज्ञानोबांनी 5-10 ओव्या तिथं दिलेल्या आहेत बघा. बघून घ्या तेवढ्या घरी गेल्यावर. हा म्हणा उग वाचताव तर म्हणा. तुम्ही जर म्हणलो कीर्तन झाल्यावर आम्ही वाचणार नाही मला कसं वाटलं. म्हणून वाचा. आता नाही वाचा. काही माणसाचं म्हणणं आहे आम्हाला वाचायचंच नाही. मग आता मी काय करू शकतो. चला 11 अध्यायामधल्या ओव्या बघून घ्या. तुझे अवदार्य जाणू स्वतंत्र देताना म्हणसे पात्रा पात्र पै कैवल्यायसे पवित्र वैरियाही दिधले. मोक्षोदर आराध्य किर होय परित्वाराधे तुझे पाय म्हणून धाडीसी तेथ जाय पाय कुजैसा. तुवा सनकारिकाचे निमाने सायुजी सौरसू केला पुतने जी विषयाचे निस्तन पाने मारवादी. आगा राजसोय यागाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदीस कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी. ऐसिया अपराध्या शिशुपाला आपण पेठाव दिधला गोपाळा काय उत्तान चरणाच्या बाळा ध्रुवपदी चाड. तो वणी आला याची लागी बैसावे की पितयाच्या उत्संगी तो चंद्र सूर्या परिसजगेश लागू केला. ऐसिया वनवासिया सकळा देता एकची तो धसाळा पुत्राळविता ज्या मिळा आपण पिदिशी जेनेवरी हानी तलासे पापरा. तयाचा चरणू हासिगा दातारा वगैरे वगैरे आहे पुढं. तुझे आराधना ऐके होती पुसा बोलावी तर कौतुके ती वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला. एवढी लिस्ट आहे. कुठं आता सगळं सांगत बसू. आलं की ध्यानात. हा म्हणा पुतनेला यानं मोक्ष दिला. शिशुपालाला दिला. बापाच्या मांडीवर जागा मिळावी म्हणून वनात गेलेल्या ध्रुवाला मोक्ष दिला. तो चंद्रसूर्या परिसजगेश लागू केला. वानरांना मोक्ष दिला. आजा मिळाला मोक्ष दिला. असा परमात्मा गणिकेला मोक्ष देणारा परमात्मा मोक्षदानी सकरुण असा असणारा परमात्मा आणि असा मोक्षदानी भगवान म्हणून एकट्याला दुकट्याला देत नाही. न म्हणे पात्रा पात्र पै कैवल्याशी पवित्र वैरिया ही दिधले असा हा जगदानी. भक्ती भजिजे का विरोधावे भक्त का वैरिया व्हावे माझाच म्हणून भलतीय जाती जन्मावे. भजिजे का विरोधावे भक्त का वैरिया व्हावे माझाची. भगवान बोलली की नाही कुठल्याही रूपानं देवाच्या दारात गेला की त्याला मोक्ष देणार. एवढा दातृत्व संपन्न. मला सांगा काय झालं म्हणे एकदा उग युक्तिवाद आहे. सगळ्या लोखंड परिवाराने एकत्रित आले. मात्र देऊ नका बरं. सगळं लोखंड जगातलं एकत्रित आहे. ते म्हणले आपल्या जर कुळाचा नाश करायला कोण प्रवृत्त झालं तर तो परीस आहे म्हणे. परीस. परीसानं लोखंडाचं काय होतं. पण लोखंडाचं सोनं व्हायला हे लोखंडाला कळना. लोखंड म्हणला परीस त्या परीसाला मारलं पाहिजे म्हणे. सगळा लोखंड परिवार परीसाच्या घरी गेला. सोशल डिस्टन्सिंगचा नियम असल्यामुळे त्यांना सोपं होतं. आणि सांगितलं की आमच्या घरी असा असा एक कार्यक्रम आहे तुम्ही कुटुंब परिवार यावं ही आमची इच्छा आहे. सगळ्या परिसाला काय साधूला काय कळतं मला जगाच्या. साधूला काय कळतं जगातल्या हेव्या देव्याचं जगातल्या कुटिलतेचं. साधूला कुठं काय करणार आहे. परीस म्हणला येतो त्याला काहीच नव्हतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये ठरलेल्या प्रमाणात आल्याला पाणी कोण द्यायचं. पाटावर कोण पाट नाही. आता लोखंडाच्या घरी पाट कसा राहील. आयरणीवर बसवायचं आणि घणाला सांगितलं तू वर थांबायचं. आणि जसा परिसाचा परिवार घणावर बसत आपलं आयरणीवर बसेल तसा वरून ठोका द्यायचा सांगितलं वा. आणि ठरल्याप्रमाणे सगळं झालं. परिसह परिवार आला आयरणीवर बसला. ही आहे बरं काय युक्तिवाद आहे. असं कुठं असतंय का. म्हणायचं नसतं काही गोष्टीला. फक्त मला काय बोलायचं आहे वक्त्याला काय बोलायचं हे समजतच तुम्हाला. पण उगच आम्हाला समजलं नाही अशी भ्रांती होऊ नये म्हणून जो युक्तिवाद केलेला असतो त्याचं नाव दृष्टांत. आणि मग ते आयरणीवर ठेवलं बसले परीस आणि वरून जो घणाने ठोका दिला त्या क्षणी मला सांगा मारायच्या हेतून घन आला होता की नाही परिसाकडे. पण ज्या क्षणी स्पर्श झाला त्या क्षणी त्या घणाचं काय झालं. वरी फोडावयाची लागी लोह मिळो का परिसाचे अंगी
ते मिळतीये प्रसंगी सोन्याची होय. तसं भगवंताकडं कुठल्या ना कुठल्या निमित्तानं जरी आपण गेलो की त्याच्याकडे गेलं की आपलं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. इतका दानशूर परमात्मा आहे. म्हणून तो जगदानी आहे बरं का. म्हणले महाराज त्याचं कुठल्या ना कुठल्या निमित्तानं नाव घेतल्यावर देतो म्हणजे ही काय दान झालं का? दीयतेन उपकारिणे, त्याचं नाव आहे दान. परतफेडीची तर अपेक्षा नाहीच, पण मी उपकार करतोय ही सुद्धा भावना जिथं नाही त्याला दान म्हणतात. मी देतोय ही सुद्धा भावना नसली पाहिजे. म्हणले मग असं कसं म्हणता? म्हणले चला हे थोडं संकीर्ण वाटू लागलं तर त्यापेक्षा व्यापक बोलतो. आपल्या मूलभूत गरजा किती आहेत? वेळ झालाय माहिती आहे, पण तरी बोला. आपल्या मूलभूत गरजा सांगा की सगळेजण सांगा, बरं वाटतं जरा. किती आहेत आपल्या? 3. कोणत्या कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. मला नाही वाटत ह्या मूलभूत आहेत ना. कपडे नसल्या माणूस जगतच नाही का? तसं जर असतं तर जवळजवळ टीव्हीतले सगळेच मरायला पाहिजे होते, कमीत कमी नट्या तरी. जाऊया, कीर्तनात बोलायचा विषय नाही येतो. कुठपर्यंत आलो होतो? वस्त्र ही आपली मूलभूत गरज नाही. पाहुनिया झाडे वरवाडूनी पाला, खाऊनी विठ्ठला, अर्थात आहार अन्न ही सुद्धा आपली मूलभूत गरज नाही. काहीही खाऊन माणूस जगतो की नाही? जगतो. दुष्काळामध्ये सगळ्याला काय अन्न मिळालंच काय? काय काय ते वरबडा, काय बरबड्या, का बरबडी, अमुक तमुक खाऊन जगलीच की माणूस. अन्न ही मूलभूत गरज आहे असं नाही, माणूस जगतो. फळ आदी खाऊन खाऊन जगतो. वस्त्र काही गरज नाही, म्हणजे ती पाहिजेच असंही नाही. आणि निवाऱ्याची गरज नाही एवढीशी. कसाही जगू शकतो की माणूस. मूलभूत गरजा आपल्या 5 आहेत. मूलभूत शब्दाचा अर्थ सांगू का? ज्याच्याशिवाय आपल्याला जगणंच शक्य नाही अशी गरज, अशा 5 गरजा आहेत आपल्या. हा म्हणा, म्हणजे मी अभ्यास करूनच उभारलोय म्हणून तुम्ही उगा बिनधास्त हा म्हणा. 5 आपल्या मूलभूत गरजा आहेत. कोणत्या कोणत्या? पहिली आपली मूलभूत गरज आहे पृथ्वी. आजही एवढ्या ग्रह उपग्रहांचा शोध लागूनही एकही ग्रह किंवा उपग्रह आपल्या राहण्यायोग्य भेटलेला नाही. कोट्यावधी ग्रहांचा शोध लागला की नाही, पण एक तरी हेरिटेबल झोन मध्ये आहे का त्याच्या ताऱ्याच्या? एक अति थंडी तर नाही तर अति उष्ण तरी. पृथ्वी ही आपली पहिली मूलभूत गरज आहे. दुसरं पाणी ही आपली मूलभूत गरज आहे की नाही? पाणी नसेल तर, असेल तर सुद्धा प्रॉब्लेमच आहे. अनुभवलाय मागच्या महिनाभरात. मूलभूत गरज आहे पाणी. पाणी नसेल तरी जगणं कठीण आहे. पृथ्वी नसेल तर जगणं कठीण आहे. तिसरी मूलभूत गरज आहे अग्नी, तेज, प्रकाश म्हणा त्याला, आहे की नाही? मूलभूत गरज. सूर्यच नसला तर आपण जगू का? वैज्ञानिकांचं, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे सूर्य जर थंड झाला तर 8व्या मिनिटात पृथ्वी नष्ट होईल. कितव्या? म्हणजे 8 मिनिट कसं काय? कारण सूर्याचे किरण इथं पोचायला 8 मिनिट लागतात म्हणून. अन्यथा ज्या क्षणी सूर्य संपला त्या क्षणी आपण संपलो. अग्नी ही तिसरी मूलभूत गरज आहे. चौथी मूलभूत गरज आहे वायू, हवा. आहे की नाही आपली मूलभूत गरज? हवा किती गरजेची आहे? माणसानं किती जरी हवा केली तरी हवेशिवाय जगणार नाही. हवा ही आपली मूलभूत गरज आहे. ऑक्सिजन आपली मूलभूत गरज आहे. तसं गणितात घेतलं तर पाणी सुद्धा, पाण्याचं गॅस फॉर्म हायड्रोजन प्लस ऑक्सिजनच मानावं लागेल. अर्थात हवा ही आपली मूलभूत गरज आहे. कुठवर आलो? कोणत्या कोणत्या झाल्या? पहिलं पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आणि 5वी आपली मूलभूत आणि अत्यंत महत्वाची गरज म्हणजे आकाश, पोकळी. हे पोकळे म्हणूनच जगायलो ना आपण. उकंड्यात पुरून घेऊन बघा बरं थोडं, म्हणजे जरा सोपं जाते. हो, मातीत पुरून घेतल्या हालचाल करायला यायची नाही. जरा उकंड्या जरा सैल पडते.
म्हणून म्हणलं की उकंड्यात पुरून घेऊन बघा, पोकळी नसेल तर जगणं किती कठीण आहे. आकाश आहे म्हणून आपण जगतोय. अर्थात कुठपर्यंत आलो? या 5 मूलभूत गरजा आहेत. यालाच आपण पंचमहाभूत म्हणतो. हे पंचमहाभूत जगाला देणारा कोण आहे? मगच प्रमाण म्हणून गेलो आपण. 5 ही महाभूते भौतिक भिन्न भिन्न हो. हे पंचमहाभूत जगाला निर्माण करून जगाला दान करणारा परमात्मा. आणि ते आता हे 5 देताना मुंगीला कमी, माणसाला जास्त, वानराला कमी, वानरासारखा वागणाऱ्याला, असं काही देवानी मतभेद केलाय का तिथं? नाही ना. सगळ्यांना दिलं. म्हणून जगदानी. आता लहानपणापासून आपल्याला देवानी किती सांभाळलं याचा विस्तार करीत बसलो तर वेळ जाईल. सगळ्याला देतो परमात्मा. देह त्यानं दिला, देहाचे इंद्रिय त्यानं दिले, इंद्रियाचं चलन करणारे प्राण त्यानं दिले, त्या प्राणाला सतेज करणारं चैतन्य त्यानं दिलं. आणि एवढं सगळं देऊन आजपर्यंत जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजाही त्यानं दिल्या. देह कोण दिला? देवे दिला देह. देह देवानी दिला. इंद्रिय कोण दिली? दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया. देवानी इंद्रिय दिली की नाही? परवा आमचा उगा विषय निघाला होता. कबीरदास काशीमध्ये राहतो. एक मावशी त्यांच्याकडे गेली, म्हणली महाराज काय सांगू, माझ्या नवऱ्यानं मला नथ दिली, माझ्या नवऱ्यानं मला नथ केली आहे. नथ. आमचा गरीब परिवार, पण असं झालं तसं झालं, काय सांगू, त्यांचं म्हणजे काही वेगळंच. तिथून सुरुवात केली आणि काय सांगितले. आता कसं आहे, साधूला भजनी विक्षेप तेची पै मरण. कौतुक म्हणून महाराजांनी तिच्या समाधानासाठी बरं माय, बरं चांगली गोष्ट आहे, असंच गृहस्थाश्रमामध्ये राहा, आनंदी राहा, प्रभूचं चिंतन करत करत गृहस्थाश्रमाचा प्रवास करा. ती काय दम खाईना. नवऱ्याचं कौतुक सांगायला लागली. म्हणले हे बाई काय लावलं म्हणे, नवऱ्यांना दिली, नवऱ्यांना दिली, अख्खं गाव उलता पालता केलं म्हणे, येळभर बोंबलं थिंडाली, नवऱ्यांना दिली म्हणून. काय केलं एवढं विशेष नवऱ्यानं? महाराज सोन्याची नथ दिली मला. होय सोन्याची नथ दिली, पण नवऱ्यांना दिली म्हणते. माझ्या देवाने एवढं सुंदर नाकच दिलं नसतं तर? त्या नाकाच्या जागी जर विहिरीसारखा खड्डा दिला असता तर काय कीर्तनाच्या माईकचं स्टँड रवून नथ अडकावली असती. नत दे जिस यारने उसे स्मरे बारंबार, नाक दिया जिस यारने उसे भूल गई गवार. गावढळ बाई म्हणे गवार. सांगण्याचा हेतू, इंद्रिय कोण दिले? देवाने दिले. सगळी इंद्रिय भगवंताने दिले. या इंद्रियाचं चलन करण्यासाठी लागणारा प्राण, म्याची निमिला साता, तिथंच आहे बघा, जो जगाते चाळी, म्या बोलविल्या वेद बोली, म्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. असा प्राणही देवाने दिला. पण प्राणावर भागत नाही, प्राण जड आहे. थोडक्यात सांगू का, मोटरसायकल खटाखट केली आणि टायरात हवा नसेल तर? टायरात हवा आहे पण चालवणारा नसेल तर? देहात प्राण असला म्हणजे गाडी खटाखट आणि टायर म्हणजे टायर व्यवस्थित आहे, पण त्याला चालवणारा जीव पाहिजे. मजेने हा जीव दिला दान देवाने दिला. आणि नुसतं एवढं देऊन जन्माला घातलं असं नाही. बाळपणी दूध लागणार होतं तर आईला दुधाची व्यवस्था करून दिली. तिथून पुढे जे जे आपल्याला लागतं ते सगळ्याला दिलं. चोच दिली की चोच देणारा चारा देतो असं म्हणण्याची आपली पद्धत आहे. ज्यानं चोच दिली तो चारा देतो. याचा अर्थ नुसता देह देऊन आपल्याला सोडलं नाही, पूर्ण जीवनभराला लागणारी सगळी व्यवस्था देवानं केली. माणसावत आपण कष्ट करतो खातो, पण प्राणी मात्रांना सुद्धा पोसणारा आणि पाळणारा कोण आहे? या जगातल्या यावत जीवमात्रांचं पालन पोषण करणारा परमात्मा. त्यांना सगळं देतो, मोबदल्यात काहीच अपेक्षा ठेवत नाही. म्हणूनच ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा. त्या परमात्म्याचं मनातून स्मरण झालं पाहिजे. म्हणजे महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता तर स्मरण करू, पण तो जगदानी आहे तरी कुठं, कसा, काय, जरा आम्हाला सांगा. म्हटल्यानंतर महाराज अभंगाच्या दुसऱ्या समपाय करकटे, समपाय करकटे, समपाय
समपाय करकटे 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 उभा तटी भिवरेचा समपाय करकटे समपाय करकटे समपाय करकटे समपाय करकटे सर्वांनी प्रेमानं भजन करू आणि थोडक्यात पुढचा विचार करू. विठोबा जय जय विठोबा बोला बोला सर्वांनी हातानं टाळी जगदानी तुझी मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून आपल्याला उपदेश करतायत. महाराज सांगतात की बाबा त्याचं स्मरण करा. त्याचं म्हणजे नेमकं कोणाचं स्मरण करा तर उभा जो जगदानी आहे त्याचं स्मरण करा. मग तो जगदानी कुठे आहे? समपाय करकटी. तो कमरेवर हात ठेवून चंद्रभागा नदीच्या काठी समपायी उभा आहे. समपायी म्हणजे देवाचं इथं बरं का समपाय म्हणण्यामध्ये देवाच्या स्वरूप लक्षणाचं लक्षण आहे. देव स्वरूपाच्या दृष्टीनं सम आहे आणि तटस्थ लक्षणाच्या दृष्टीनं करकटी वगैरे त्याचं वर्णन आहे. म्हणजे स्वरूप लक्षणाचा आपण विचार करायला लागलो की स्वरूप लक्षण म्हणजे जे कधीच बदलत नाही असं जे लक्षण ते स्वरूप लक्षण. म्हणजे कधी बदलतं कधी वेगळं वेगळं राहतं ते म्हणजे तटस्थ लक्षण. प्रत्येक वेळी देवानं कमरेवर हात ठेवले नाहीत का? ठेवलेत. राम अवतारात कमरेवर हात होते, कृष्ण अवतारात होते नाही, म्हणून ते तटस्थ लक्षण झालं. पण स्वरूप लक्षण आहे की समपाय. पाय नाम स्वरूप. आणि स्वरूपाच्या दृष्टीने जर विचार केला तर देवाचं स्वरूप कधीच विषम नाही.
ब्रह्म सर्वगत सदा सम जेथ अनु नाही विषम ऐसे जाणती ते अति दुर्गम. नाथ महाराज सांगतात की ब्रह्म सर्वगत सदा सम अवघे सम ब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठल आहे. महाराज सांगतात की नाही अवघे सम ब्रह्म पाहे. ब्रह्म हे सम आहे. समोहम सर्वभूतेषु हृद्देशीर्जुन तिष्ठते. या अर्थाने परमात्मा सम आहे. म्हणले ठीक आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होए मैं जाना. हरिव्यापक सर्वत्र समाना म्हणून त्याचे पाय सम आहेत. स्वरूप लक्षण समपाय करकटी कमरेवर हात देऊन उभा आहे. देवानं कमरेवर हात का दिले हो? 2-3 कारण आहेत. सांगतो अगदी धावत्या वेगात. तशी अनेक कारण विद्वानांनी सांगितलेली आहेत. 2-3चा विचार करू आपण. पहिलं कारण आहे देवाची कंबर दुखत असेल. असं आहे का? अजिबात नाही. कशाला दिले मग देवानी कमरेवर हात? त्याचं पहिलं एका सुभाषितकारांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. मला आत्ता सुभाषित लक्षात नाही पण अर्थ सांगतो. ते काय म्हणे, या देवानं आधी राम अवतार घेतला. राम अवतारामध्ये त्या राक्षसांचं निर्दन करत असताना धनुष्याची दोरी सारखं ओढावी लागली. कुठलं माहित चालू आहे? सारखं दोरी ओढत राहावं लागलं आणि दोरी ओढत राहिल्यामुळे हाताचा ताण कमी झाला नाही. हाताला ताण पडला. कृष्ण अवतारात तरी हाताला विसावा भेटेल वाटलं पण लहानपणी गाईची धार काढावी लागली आणि मोठं झाल्यानंतर अर्जुनाच्या रथाची लगाम ओढावी लागली. हाताला विसावा भेटला नाही. म्हणून या अवतारात देवाने ठरवलं की आता हाताला कामच लावायचं नाही. म्हणून करकटी कटीकर सम कटीकर समचरण साजिरे राहिला भिवरी तिरी उभा. परमात्माने म्हणून हात कमरेवर ठेवले. दुसरं कारण फार गोड आहे. काय कारण आहे? वाट पाहे उभा भेटीची आवडी. 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 कृपाळू तातडी उतावेळ. कृपाळू तातडी उतावेळ. कृपाळू तातडी उताविळो. कृपाळू तातडी उताविळो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. 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 कृपाळू तातडी उतावेळ. उतावेळ आहे. भक्त येणाऱ्या भक्तांना भेटीसाठी जो अत्यंत उतावेळ आहे. म्हणून कमरेवर हात ठेवून वाट पाहतोय. म्हणून कटीकर समपाय करकटी. म्हणून देवाने कमरेवर हात ठेवले. 2 कारण झाली. तिसरं कारण काय आहे? आता लय वाढवत नाही. शंकराचार्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं
शंकराचार्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर शंकराचार्य सांगतात येणाऱ्या भक्तांना तो प्रमाणित करायला हवा आहे. प्रमाणम भवाब्धेरिदं मामकानां नितं भक्कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कशासाठी उभा आहे की म्हणजे कमरेवर हात देऊन सांगतो की बाबा या या या, आता तुम्हाला भवसागराचं पाणी कमरे इतकं हे दाखवण्यासाठी. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा दाता विटे पहिलं उभा दाता कटिकर ठेवणे. महाराज सांगतात की नाही त्याच्यासाठी त्यानं कमरेवर हात दिले. कशासाठी दिले कमरेवर हात? नावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. त्या परमात्म्याचं हे ब्रीदच आहे म्हणून त्यानं कमरेवर हात दिले. आणि पुढचा एक अत्यंत मला आवडणारा तो भाव फार गोड आहे. कमरेवर हात देऊन का उभे आहेत? दोघा लहान लेकरांची जर घरात शाळेत भांडणं झाली, आपल्या आपल्या घरी गेली म्हणजे रडत रडत, आणि याची आई घरात होती, त्याचे वडील होते. ते वडिलाला घेऊन भांडून घेऊन घरी आला. हे भ्यायला लागला. आईला सांगितलं की आई मला फार भीती वाटते आणि त्याला मी असं असं केलं, त्याची चूक होती पण वरचढ बोलला, मग भांडलो आम्ही, मग वडिलाला बोलून आणतो म्हणून गेला. आई म्हणते येऊ दे येऊ दे, आणि लेकराला मागं घालते आणि आपण कमरेवर हात देऊन उभे राहून बोलते. त्याला का बोलते की नाही? काय बोलायचं ते बोलेल पण कमरेवर हात देऊन बोलेल, कमरेवर हात ठेवून बोलेल. तसंच आहे हो. आम्हा घाली पाठीकडे, आम्हा घाली पाठीकडे, धाव घाली पान्हा, धाव घाली पान्हा, मोहे धाव घाली पान्हा. आपण कणिका सांगतात की आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळासी भिडे. याच्यासाठी त्यानं कमरेवर हात दिले बरं का. अनेक कारण महात्म्यांनी सांगितलेली आहेत, वेगळे वेगळे भाव आहेत. पण समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या, आणि चंद्रभागा नदीच्या काठी उभा आहे. काय उभा राहून करतो काय? पण का उगट टकमक बघतो? नाही नाही, कशासाठी उभा आहे? मग तिथं उभा राहून सुद्धा जगदानीचंच काम करतोय. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे, घ्या घ्या आता म्हणतसे, घ्या घ्या आता म्हणतसे. निज भक्ती घ्या घ्या म्हणतसे, आता घ्या घ्या म्हणतसे, घ्या घ्या म्हणतसे. पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळहुनी झाला येता, गोकुळहुनी झाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे, घ्या घ्या आता म्हणतसे, घ्या घ्या आता म्हणतसे. निज प्रेम भक्ती भक्ता आता घ्या घ्या म्हणतसे, आता घ्या घ्या म्हणतसे, आता घ्या घ्या म्हणतसे. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. प्रेम आणि भक्तीचं दान करण्यासाठी उभा. हे थोडं ध्यानात घेण्यासारखं आहे बरं. देव मोक्ष देताना सुद्धा मागचं पुढचं बघत नाही.
बघत नाही, पण प्रेम देताना मात्र बघितल्याशिवाय राहत नाही. म्हणून मोक्ष मागताना अडचण नाही, पण प्रेम मागताना म्हणावं लागतं करुणी उचित प्रेम घाली हृदयात. मोक्ष देताना उचित नाही करण्याची गरज, पण प्रेमाच्या वेळेला मात्र उचित करून मग दान दे म्हणावं लागलं. का? कारण प्रेम सहजासहजी भेटत नाही, पण इथं ते भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून उभा तटी भिवरेच्या. मग महाराज ठीक आहे, भिवरेच्या काठी उभा, पण कसं आहे जरा त्याचं स्वरूपाचं वर्णन सांगा. पाहिली या वेधलावी बैसे जीवे जडून, जो अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर आहे, काय सांगावं त्याचं सौंदर्य. जगात त्याचं सौंदर्य बघायचं झालं तर हे असो रूप विश्वजेने, ज्याच्यामुळे हे जगत सुंदर आहे असा सुंदर परमात्मा. आता किती सुंदर सांगा. एक स्वामी रामतीर्थ म्हणून होते, रामानंद तीर्थ वेगळे, रामतीर्थ म्हणून. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये प्रिन्सिपल होते, प्रोफेसर होते, प्राध्यापक होते. जाऊ द्या, सोपं. थोडा आवाज कमी झाला काय की का केलो. प्राध्यापक होते, जास्त झाला आता. मापात ठेवा, काही नाही. लोकांना झोप मोडू नये पण जाग्यांना ऐकू जावं असा आवाज राहावा. थोडा कमी करा. थोडा कुठपर्यंत आलो होतो? हां बस. प्राध्यापक होते लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे ते भारत स्वतंत्र होण्याच्या आधीची गोष्ट आहे. आणि एक दिवस असं कुठंतरी प्रवचन सुरू होतं. वृत्ती आधीच सात्विक, प्रवचनात विरक्तीचे वचनं ऐकली. त्या क्षणी वैराग्य निर्माण झालं. गेले निघून हिमालयामध्ये. साधना केली, चिंतन केलं, अभ्यास केला. आधीच वृत्ती सात्विक, त्यात अभ्यासू. आणि मग पूर्वीचे लोक अभ्यासू होते. खराच भारत होता हो. भाती, भाती नाम ज्ञान, आणि ज्ञानात जो रथ तो भारत. इतकं वैभव आहे भारताचं. ज्ञानात रमलेली असायची लोक पूर्वी. नसू द्या परिस्थितीनं तोडके मोडके असू द्या, पण ज्ञानानं मात्र भरलेली होती. आता सगळ्यात भरलेला आहे, फक्त ज्ञानातच मोडून गेले. पार पेकाट मोडले. तोडकं मोडकं नाही, चांगलंच मोडले आता. अशी अवस्था आहे. असू द्या. कुठवर आलो होतो? हिमालयातून खाली आले. आणि आपण प्राप्त केलेली जी एक पवित्र अवस्था आहे, ती अवस्था जगापर्यंत पोचली पाहिजे, त्याचा आनंद जगाला मिळावा, या हेतूनं काही शिष्य वगैरे सोबत राहायला लागले अभ्यासाच्या हेतूनं. आणि एक दिवस गंगा स्नानानं आश्रमाकडे जाताना मधल्या रस्त्यानं निघाले. आणि त्या परिसरातली अत्यंत सुंदर म्हणून जिची ख्याती होती अशी एक वेश्या तिच्या घराच्या गॅलरीमध्ये येऊन पान खात उभी होती. रामतीर्थाने तिच्याकडे पाहिलं ना, असं पाहत पाहत पुढे गेले. साधूला हे मान्यच नाही. साधुवृत्तीला हे कसं मान्य होते? मातृवत परदारानी परद्रव्यानी लोष्ठवत आत्मवत सर्वभूतानी पश्यती स पश्यती. मग मातृवत परदारानी हे तर वेश्येकडे सहज पाहत पाहत पुढे जात आहेत. विद्यार्थ्यांना संशय आला, पण बोलणार कोण? आश्रमात गेल्यानंतर एक दोन विद्यार्थी समोर आले. सांगितलं, बाबा तुमची लीला आम्हाला कळाली नाही का काय, म्हणजे आमच्याकडून काही त्याचा गैरविचार होऊ नये यासाठी आमच्यावर कृपा करून सांगा. तुम्ही विरक्तीच्या गोष्टी बोलता, वैराग्याच्या गोष्टी बोलता, तुम्ही संन्यास धारण केलेला आहे, सर्वस्वाचा त्याग करून संन्यास घेतला, आणि मगाशी येताना त्या जार स्त्रीकडं, त्या नगरवधूकडं, त्या गणिकेकडं पाहता आणि पाहत पाहत पुढे निघालात. आम्हाला सांगता तुम्ही पाहता, हे किती योग्य आहे? त्याला गुरुजींनी सांगितलं, म्हणजे स्वामींनी सांगितलं, तुम्हाला कळत नाही बाबा, राहू द्या म्हणे, झेपायचं नाही. नाही म्हणे, सांगाच आम्हाला. त्यावेळेला त्याने सांगितलं, मी गणित घालत होतो म्हणे, गणित. ते म्हणजे हे बरे गणित आहेत तुमचे असे. एखाद्या स्त्रीकडे पाहणं सुंदर असणार, हे काय गणित झालं का? ते म्हणजे तसं नाही राजा. अरे ज्या देवानं सौंदर्य दान केल्यानंतर सुंदर झालेली जर ही एवढी स्त्री सुंदर आहे, तर मग ज्यानं दान केलं तर परमात्मा माझा किती सुंदर असेल याचं गणित घालत होत. सांगण्याचा हेतू, देव किती सुंदर आहे काय सांगावं आता. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तिथीची शोभा. लावण्य आगरू सौभाग्य सुंदरू, लावण्य आगरू बापर खुमादिवरू श्री विठ्ठलू.
गुण लावण्याची खाणी असा परमात्मा आहे. किती सुंदर आहे हो परमात्मा, शब्दात सांगता येत नाही, अनुमानानं बोलता येईल. बघा, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटाला बापुडे येर कुणीकडे रावरंक. या अर्थानं बोलायचं झालं तर लक्ष्मी ज्या अर्थी ज्याच्या सौंदर्याला भुलली त्या अर्थी तो किती सुंदर असेल, नाही गणित घालता येईल. इतका सुंदर आहे परमात्मा. धन्य धन्य पांडुरंग कांती जावळी सुरंग असा असणारा परमात्मा, मुखसिद्धीचे भांडार असा. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडून, जीवात जडून बसतो. गोपिकांच्या बसला उद्धव जेव्हा समजवायला आले की नाही वापस वृंदावनामध्ये, गोपिकांना सांगतात, अरे काय त्या कृष्णामध्ये गुंतून पडला म्हणे, देव कुठं नाही, सर्वत्र तो व्यापलेला आहे. इथल्या भगवान श्रीकृष्णामध्ये तुमचं मन गुंतवून ठेवा ना. त्याला सगळ्या गोपिका म्हणाल्या, उद्धवा मन गुंतवायला आमच्याकडे काय 15-20 मन आहेत का म्हणे, एकच मन आहे, आणि जे एक आहे ते श्यामसुंदर घेऊन गेला म्हणे. उद्धवा मन न हो 10-20, एक हो सो गये श्याम संग. एक मन होतं ते श्यामसुंदराबरोबर गेलं, बैसे जीवी जडोनी. या अर्थाने किती बसतो परमात्मा, मग काही सुधरू देत नाही. बरं, विठ्ठल पाहुणा आला ज्याच्या घरा असं म्हणा, किंवा देवाची एक खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. इतका बसतो, किती बसतो, पुन्हा काढायचं ठरवलं तरी निघत नाही. इतका सुंदर परमात्मा. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. आणि असा असून सुद्धा तो का म्हणे, भक्ती काजा धावीला जा लवलाही. भक्ताचं काम करायला जो कसल्याही पद्धतीनं लाजत नाही, पण भक्ताची लाज राखायला धावून येतो. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत असा परमात्मा भक्ताची कामं करतो. बरं, कोणासाठी काय केलं हो असं विचारलं तर आता एकाच कुठं सांगा, कोणासाठी केलं नाही. तुका म्हणे, त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होण्या, त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता. किंवा योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरुनिया. किती सांभाळतो भक्ताला. वेळ झाली आता, आपण वेळ तर सांभाळावी, देव सगळ्याला सांभाळतो, पण किती सांभाळतो. आता किती प्रमाण द्यावे. 9व्या अध्यायात भगवान बोलतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मग सगळं वर्णन केलं. एक वटुनी जे क्षणी अनुसरले गा माझे वाहणी, तेव्हाचे तयाची चिंतवणे मजची पडली. तीही जे जे करावे तयाचे मजची पडले आघवे. जेवी अजात पक्षाचे निजवे पक्षिणी जे आपुली तहान भूकनिने तान्हिल्या निकेते माऊलीसीची करणे. तैसे अनुसरले जे मज प्राणे तयांचे सर्व मी करी. तयाचा योगक्षेम आघवा मजची पडला पांडवा. जयाची सर्व भावा आश्रयो मी. आओ असलं बोलू नका हो. कुणाचं केलंय सांगा, बरोबर ना. असं विचारलं पाहिजे की. मग आता कुणाचं केलं सांगा म्हणलं, तुकोबाराय म्हणले, बाबा आता कुठं एकाचं सांगू. अख्खा अभंग दिला 13 चरणाचा. घरी गेल्यावर बघून घ्या. बर, नाव आल्यावर तर लक्षात येईलच की पुढे त्याचं काम काय केलं ते. तेवढा अभंग म्हणून सेवा पूर्ण करू. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. मग काय, कोणाच्या घरी तिष्ठे, कुणाचं काय काम केलं, लगेच पुढे सांगायला सुरुवात केली. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कविराचे मागे शेलेविनी. सज्जन कसाया विकुलागे, मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मिळा संगे ढोरे उडे. नामयाची जनी सवेवेची शेणी, धर्मा घरी पाणी वाहे झाडी. नाम्या सवे जेवी नव्हे संकुचित, ज्ञानियाची भिंतांगी उडी. गवळियाचे घरी अंगी गाय वळी, द्वारपाल बळी द्वारी झाला. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अमृतचे सोशी गर्भवास. मीराबाई साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडीवार. घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, हुंडी त्या मेहताच्या अंगी भरी. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. केलं की नाही भगवंतानी काम. बहुता वेळ भक्ताच्या काजा, होशिकेश राजा मायवापा.
मग कुणाकुणाचं काय केलं केलं की नाही कोणाकुणाचं. मग बहुता वेळ भक्ताची काजा होशी केशराजा माय बापा तुझे पायी भगवान बोलतात तुकोबराय बोलतात की नाही. किंवा मग भक्ताचं कार्य करण्यासाठी हा परमात्मा यत किंचितही लाज धरत नाही, वेळ दौडत नाही, असा हा परमात्मा आहे. आणि म्हणून एक आठवण जाऊ द्या. तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवलाही खातो बहु आवडी विठोबार खुमाये. उच्चिष्ठती बोरे खाय भिल्लटीची आवडी तयाची मोठी देवा. सुरुवात आठवण यायची. हा नाही उच्चिष्ठती बोरे खाय भिल्लटीची. अजून गेलं माझं. जाऊ द्या. तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवलाही. अर्जुनाची घोडी धुतली अनंते किंवा काय देवा घरी न मिळेचे अन्न मागे भाजी पान द्रौपदीसी. अर्जुनाची घोडी धुतली अनंती संकटी बहुत निवारली. तुका म्हणे ऐशा उडती लढीवाळी जाणीवेचे काळे तोंड देवा. असा हा परमात्मा आहे. भक्ताचं कार्य करायला ज्याला कसलीही लाज वाटत नाही. धर्मराजाच्या घरी उष्ट काढतो तर शबरीच्या घरची उष्टी बोरं खातो. हा परमात्मा असा आहे. भक्त कार्य करायलाही कमी पडत नाही आणि सेवेच्या भावनेनं करतो असा परमात्मा. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवलाही समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या. अशा भगवंताचं निरंतर स्मरण आपल्याला व्हावं एवढीच आपण सर्वजण प्रभूच्या चरणी प्रार्थना करू. आता आषाढी तर बुडाली आहे. कार्तिकी जवळजवळ बंधनातच आता चालली आपली कार्तिकी वारी ही. त्यामुळं आता स्मरणानं का होईना पण त्याची वारी आपल्याला करायची. स्मरणानं म्हणजे इथंच राहून प्रशासनाच्या विरोधात जायचं नाही. प्रशासनाच्या विरोधात आपल्याला जायची गरज नाही. ज्यांना जायचं त्याला जाऊ द्या. म्हणजे वारकरी जाणार नाही. बरं काय काय आहेत की तसलं लॉकडाऊन पडून 200 लोक बसायचे जाऊन मध्ये. कशाला बसतो ते कुणास ठाऊक. पण वारकऱ्याचं तसं नाही. प्रशासनाला त्रास देणं हे संवेदनशील आपला धर्म आहे. म्हणून देशावर आलेल्या संकटाचं भान ठेवून आपण नियमाचं पालन करायचं आहे. पण मनानं चंद्रभागेचं स्नान, भगवंताची प्रदक्षिणा, नगराची प्रदक्षिणा हे सगळं करून देवाचं स्मरण आपल्याला घडवून आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला या न्यायानं प्रभूचं स्मरण करत करत आपला काळ व्यतीत करूया. लवकरात लवकर भगवंतानी कृपा करावी आणि त्याच्या भक्तांना त्याच्या जवळ येण्याची व्यवस्था व्हावी अशी अवस्था करावी. कोरोना जावा राहावा ही मागणी देवाकडे करण्याचं काही कारण नाही. पण त्याच्यात आणि आपल्यात अंतर राहू नये. त्यानं त्याच्या चरणाजवळ आपल्याला निरंतर ठेवावे एवढी प्रभूचरणी आपण प्रार्थना करू. या ठिकाणी थांबू. अतिशय सुंदर पद्धतीनं झालेलं हे आयोजन. थोडं कीर्तन 15-20 मिनिटं पुढे गेलं. तसं तर 7 ते 9 म्हणजे तासभर पुढे गेलंय. पण उभं राहताना 8च्या आसपास उभे राहिलो आपण. त्यामुळं बरोबर वेळेत आपण थांबण्याचा प्रयत्न केला 2 तासाच्या. पण तरी थोडंसं पुढं आलोत. अतिशय सुंदर पद्धतीनं परिवाराने केलेलं हे आयोजन. तुम्ही सर्वजण तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्व वारकरी सज्जनांच्या चरणी मस्तक ठेवतो. भवानी मातेच्या दरबारातच योगायोगानं आपण सर्वजण उभे आहोत. आईच्याही चरणी मस्तक ठेवू. बरीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं नाव घेत बसलो तर निश्चितच कुणाचं ना कुणाचं राहणार आहे. आणि त्याच्यामुळं सर्वच माझ्यावर ज्यांचं अत्यंत प्रेम आहे अशी सगळे आमचा मित्र परिवार म्हटलं तरी काही वावगं नाही. ते म्हणत नाहीत मला मित्र, कदाचित
नको वाटत असेल असा मित्र त्यांना. ते बाबा म्हणतात मला, आता काय करा. पण असं सगळ्यांचं अतिशय शुद्ध आणि संप्रदायातल्या लोकांचं परस्परावर असणारं प्रेम म्हणजे काय, निष्काम प्रेम असतं. असं सगळ्यांचं प्रेम आहे, तुम्हा सगळ्यांचंही आहेच, यात तर दुमत नाहीच. आणि तुम्हा सगळ्यांच्या चरणी, सर्व महाराज मंडळींच्या चरणी मस्तक ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो.